रायगडमधले नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका निवडणुकांचा निकाल देखील नुकताच जाहीर झाला आणि अपेक्षित यश महायुतीला मिळालेलं असलं तरी श्रीवर्धनच्या एका निकालावरनं मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपलेली आहे। विजय ठाकरेंच्या शिवसेनेचा झाला आणि संघर्ष मात्र महायुतीमध्ये पाहायला मिळाला। त्यामुळे तटकरेंच्या विरोधात दोन्ही शिवसेनेची ही एकजूट झाली की काय अशी जोरदार राजकीय चर्चा रायगडमध्ये सध्या सुरू आहे। शिवसेनेकडून ठाकरेंच्या उमेदवाराचं कौतुक, ठाकरेंच्या उमेदवाराला गोगावलेंच्या शुभेच्छा, श्रीवर्धनच्या निकालावरून महायुतीत धुसफूस, तटकरेंच्या विरोधात दोन्ही शिवसेनेची एकजूट। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळालं, परंतु नगराध्यक्ष पदाची संधी हुकली। राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिंदेंची सेना अशी लढत असताना बाजी मारली ती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराने। स्वतःच्या उमेदवाराचं डिपॉझिट गेलं तरी राष्ट्रवादीचा उमेदवार पडला म्हणून आनंद साजरा करायला मंत्री भरत गोगावले पोहोचले। ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी काय गुपित होतं तेही सांगून टाकलं। ज्या चिन्हावर लढलेला आहे तर आमच्या वरिष्ठांकडे चर्चा करणार, त्याची मानसिकता आहे, आम्हालाही त्याची कल्पना आहे आणि त्यालाही कल्पना आहे की आमच्या शिवसेनेने पूर्ण ताकदीनिशी की अतुलला जी काय मदत केलेली आहे तो आयुष्यात कधी विसरू शकत नाही आहे। तो त्याच्या तोंडाने सांगाल, आम्ही सांगण्यापेक्षा आम्ही जे काय गनिमी काव्याने जे काय युद्ध केलं त्या युद्धामध्ये आमचा जय झालेला आहे आणि ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलंय त्यांचा आभार मानतो। मंत्री भरत गोगावले यांनी श्रीवर्धनमध्ये जाऊन ठाकरेंच्या विजय नगराध्यक्षाचं कौतुक केलं आणि सुनील तटकरे यांना आयती संधीच मिळाली। एरवी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नावानं बोटं मोडणारे भरत गोगावले यांना उद्धव ठाकरेंच्या पायाजवळ जायला लागल्याची टीका तटकरेंनी केली आहे। मूळ शिवसेनेपासून फारकत घेतल्याच्या नंतर स्वतः मंत्री भरत गोगावले यांनी उद्धवजी ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, ज्या पद्धतीने अतिशय खालच्या पातळीवरती टीका टिप्पणी केली आणि त्यानंतर शिवधन नगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांचा अधिकृत उमेदवार धनुष्यबाणाच्या चिन्हावरती उभा होता, त्याचं डिपॉझिट त्या ठिकाणी जप्त झालेलं आहे। त्याच्यामुळे ते त्यांचं अभिनंदन करायला गेले, त्याच्याबद्दल मी यांचं अभिनंदन करतो भरत गोगावलेंचं, कारण उद्धव ठाकरेंच्या पायाशी त्यांना जावं लागलं हे त्यांनी कृतीने सिद्ध केलं। तटकरेंच्या विधानावर मंत्री उदय सामंत बोलले नसते तर आश्चर्यच ठरलं असतं, परंतु त्यांनीही बोलताना अत्यंत काळजी घेतली। ठाकरेंच्या उमेदवाराचं स्वागत शिवसेनेच्या मंत्र्यांनी का केलं यावर बोलण्यापेक्षा 4 दिवस थांबा, सर्व काही समजेल असं सूचक विधान उदय सामंतांनी केलं। थांबा 2-3 दिवस माझं म्हणणं की त्यांनी उद्धवजींचं नाव घेतलंय, थोड्या मोठ्या पातळीवर आपण कशाला बोलूया ना, आपण जिल्हा पातळीवर बोलू, 1 आठवड्याभरात 15 दिवसात। या निवडणुकीत तटकरे आणि गोगावले एकमेकांना चांगलेच भिडले। या दोघांनाही श्रीवर्धनमध्ये ठाकरेंचे शिवसैनिक नडले। राष्ट्रवादी थोडक्यात पडली तर शिवसेना उमेदवाराचं डिपॉझिट गेलं। ज्या ठाकरेंच्या सेनेला पाण्यात पाहिलं जातं त्यांच्या विजयाच्या जल्लोषात शिंदेंच्या सेनेचे मंत्री सहभागी झाले। याची चर्चा कोकणच्या राजकीय वर्तुळामध्ये आता सुरू आहे। भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।